नमस्कार मित्रांनो, अनुभव स्टडीमध्ये सर्वांचं स्वागत. 8 जानेवारीच्या बुलेट रॅपिड फायरमध्ये सर्वांचं स्वागत करतो. आज बघूयात आपण 2025-26 चे जेवढे पण टॉप 20 खूप महत्त्वाचे असे प्रश्न जे गाजलेले न्यूज आहेत 2025-26 मध्ये ते आपण परीक्षेच्या दृष्टिकोनातून बघणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. रोज सकाळी 6 वाजता हा व्हिडिओ तुम्हाला पाहायला भेटणार आहे. तुम्ही जर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि शक्य झालं तर व्हिडिओला लाईक, शेअर जरूर करायला विसरू नका. ओके. चला बघूयात आपण महत्त्वाचं आणि राजगुरूचं जो आपलं संपूर्ण जी-केचं पुस्तक आहे, हे जर पुस्तक मार्केटमध्ये अवेलेबल तुम्ही घेतलं नसेल तर नक्कीच घेऊन टाकायचं आहे. स्वप्नपूर्ती हे पुस्तक जे आहेत भाग 1 आणि भाग 2 ही दोन्ही पुस्तकं तुम्हाला साधारणतः प्रत्येक प्रश्नाचं विश्लेषण ह्याच्यामध्ये पाहायला भेटेल. सगळ्या पुस्तकाचं डेमो जर तुम्हाला बघायचं असेल तर नक्कीच तुम्हाला मेसेज करायचं WhatsAppला 87 88 43 66 99 या नंबरवरती. ओके. आणि हे संपूर्ण जी-केचं पुस्तक आहे. हे प्रश्नपत्रिकेचं विश्लेषण म्हणजे प्रश्नाचं विश्लेषणचे हे स्वप्नपूर्ती पुस्तक आहेत. ओके. चला बघूयात आपण महत्त्वाचा पहिला प्रश्न. तत्पूर्वी कालच्या लेक्चरमध्ये तुम्हाला जो प्रश्न विचारला होता त्याचं अगदी बरोबर उत्तर खूप जणांनी दिलेलं आहे. UPSCचे सध्याचे अध्यक्ष कोण आहेत? तर त्या व्यक्तीचं नाव आहे अजय कुमार. पर्याय क्रमांक 3 लक्षात ठेवा. ओके. अजय कुमार हे कोण आहेत? UPSCचे सध्याचे घडीला अध्यक्ष आहेत. आणि MPSCचे कोण असतील? त्यांचं नाव आहे विवेक भीमनवार. MPSCचे अध्यक्ष कोण असतील? विवेक भीमनवार लक्षात ठेवा MPSCचे. चला सुरू करूयात आपण टॉप 20 क्वेश्चन आजचे. नॅशनल वुमन्स हॉकी लीग 2024-25 चे विजेतेपद हे कोणी पटकावलं आहे? तर हा राज्य आहे हरियाणा. हरियाणानं जिंकलेलं आहे वुमन्स हॉकी लीग 2024-25 चे विजेतेपद. नुकतेच भारतातील पहिला नॅनो इलेक्ट्रॉनिक रोड शो कोठे सुरू झाला आहे? तर हा पहिला नॅनो इलेक्ट्रॉनिक रोड शो आहे जे IISc बेंगळुरू या ठिकाणी सुरू झाले आहे. ओके. जी राजधानी आहे बेंगळुरू या ठिकाणी सुरू झाले, जी राजधानी आहे कर्नाटकची. नुकतेच नीती आयोगाचे पूर्णवेळ सदस्य कोण बनले असतील? त्यांचं नाव आहे राजीव गौबा. राजीव गौबा. नुकतेच म्यानमारमध्ये झालेल्या भूकंपग्रस्तांसाठी मदत म्हणून भारताने कोणते ऑपरेशन सुरू केलं होतं? त्या ऑपरेशनचं नाव होतं ओके त्या ऑपरेशनचं नाव होतं ऑपरेशन ब्रह्मा. ऑपरेशन ब्रह्मा. कोणत्या संस्थेने 2025 हे वर्ष AI वर्ष म्हणून घोषित केले नुकतंच? तर ही संस्था आहे AICTE लक्षात ठेवा. ओके. AICTE. ऑल इंडिया काउन्सिल फॉर टेक्निकल एज्युकेशन म्हणतो आपण. आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीने 2028 मध्ये होणाऱ्या ऑलिम्पिक स्पर्धेत कोणत्या नवीन खेळाचा समावेश केला आहे? एक तर सर्वांना माहिती असेल क्रिकेटचा समावेश आहे आणि दुसरं आहे बॉक्सिंग. क्रिकेट आणि बॉक्सिंग. त्यानंतर इटली येथे पार पडलेल्या विशेष ऑलिम्पिक शीतकालीन क्रीडा स्पर्धा जी 2025 मध्ये पार पडली होती, याच्यामध्ये भारताने एकूण किती पदके जिंकली असतील? तर एकूण भारताने 33 पदकांची कमाई केलेली आहे. नुकतेच नवीन 128 उपग्रहासह आता सर्वाधिक उपग्रहांची संख्या असणारा ग्रह कुठला असेल? तर तो आहे शनी. शनी ग्रहाला आता एकूण लक्षात ठेवायच्या 274 उपग्रह झालेले आहेत. 128 नवीन उपग्रह सापडले आहेत शनीला. नुकत्याच आलेल्या एका अहवालानुसार दुधाच्या उत्पादनात भारताचा जगात कितवा क्रमांक लागतो? तर हा आहे पहिला. दुधाच्या उत्पादनामध्ये पहिला आहे. तांदळाच्या उत्पादनामध्ये देखील भारताचा जगामध्ये पहिला क्रमांक लागतो. 2025 या वर्षासाठी जागतिक योग दिनाचे विषय काय आहे? योग दिन सगळ्यांना माहिती असेल 21 जूनला साजरा करतो आपण. आणि या यंदाचं 2025चा जो काही विषय आहे तो म्हणजे योगा फॉर वन अर्थ वन हेल्थ हे याचं थीम आहे, विषय आहे जो IMP आहे. केंद्र सरकारने कोणत्या वर्षापर्यंत नक्षलमुक्त भारत अभियानाचे लक्ष ठेवलेलं आहे? तर हे आहे 1 मार्च 2026 पर्यंत. 2026 पर्यंत लक्षात ठेवा. नुकतेच लोकसभेत मंजूर करण्यात आलेले जे वक्फ संशोधन विधेयक आहे 2024चा, याचा संबंध कोणत्या धर्माशी आहे? हे मुस्लिम धर्मासाठी होतं, लक्षात ठेवा. वक्फ बोर्ड किंवा वक्फ संशोधन विधेयक. नुकतेच युनेस्कोच्या मेमरी ऑफ द वर्ल्ड रजिस्टरमध्ये कोणत्या भारतीय ग्रंथांचा समावेश करण्यात आलाय? तर या भगवद्गीता. भगवद्गीता. नुकतेच कोणत्या राज्यात अपस्पा जो कायदा आहे आर्म्ड फोर्सेस स्पेशल पॉवर ॲक्ट आपण त्याला म्हणतो अपस्पा, हा कायदा लागू करण्यात आला असेल? हा राज्य आहे मणिपूर. मणिपूर.
नुकतेच केंद्रीय कंद पिके संशोधन संस्थेने विकसित केलेले नवीन प्रजात आहे, ज्याचं नाव आहे SP95 हे काय असेल? हे रताळे आहे. हे आहे एक प्रकारचं रताळे. नुकतेच आशियाई क्रिकेट काउन्सिल, ज्याला आपण ACC म्हणतो, ह्याच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली असेल? हे व्यक्ती मोहसिन नक्वी. मोहसिन नक्वी. आणि हे कुठल्या देशाचे आहेत? हे पाकिस्तानचे आहेत, मोहसिन नक्वी. आणि ICC अध्यक्ष कोण असतील? ते जय शाह आहेत. आणि BCIचे कोण असतील? तर मिथुन मनहास आहेत. नुकतेच आलेल्या फोर्ब्सच्या 2025च्या यादीनुसार जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती कोण असतील? त्यांचं नाव आहे एलन मस्क. एलन मस्क. नुकतेच 19 एप्रिल 2025 रोजी भारताचे पहिले उपग्रह, ज्याचं नाव आहे आर्यभट्ट, ह्याला किती वर्ष पूर्ण झालेत आर्यभट्टला? आपण हे 1975 मध्ये सोडलं होतं, म्हणजे साधारणतः 50 वर्ष ह्या आर्यभट्टला पूर्ण झालेले आहेत 2025 मध्ये. 19 एप्रिल तारीख महत्त्वाची आहे. नुकतेच ब्रॉडबँड कनेक्ट इंटरनेटसाठी प्रोजेक्ट कुइपर कोणत्या संस्थेने लॉन्च केले असेल? ही संस्था आहे ॲमेझॉन. ॲमेझॉन लॉन्च केले प्रोजेक्ट कुइपर. IPL मध्ये सर्वात कमी वयात शतक करणारा खेळाडू कोण असेल? त्याचं नाव अभिषेक शर्मा आहे. अभिषेक शर्मा. IPL मध्ये सर्वात कमी वयामध्ये शतक. हे होते अत्यंत महत्त्वाचे आजचे क्वेश्चन. चला, या प्रश्नाचं उत्तर सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे. नुकतेच कोणत्या धर्मातील नवीन वर्ष, त्याचं नाव आहे नवरोज. नवरोज हे मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आलेलं आहे. आन्सर तुमच्या समोर आहेत आणि याचं उत्तर कमेंट बॉक्समध्ये सर्वांनी द्यायचं आहे. ओके, चला इथं थांबूयात आपण. आणि हे आपलं राजगुरू आहे, स्पर्धा परीक्षा राजगुरू. सर्व विषय म्हणजे इतिहास, भूगोल, विज्ञान, पंचायत राज, समाजसुधारक, सर्वच्या सर्व ह्याच्यामध्ये कव्हर आहे साधारणतः. ओके, आता डेमो बघा. डेमो बघण्यासाठी तुम्हाला ह्या नंबरला WhatsAppला मेसेज करायचं आहे. ओके, अशा प्रकारचे वन लाईनरचं पुस्तक आहे. स्ट्रॅटेजिक आहे, तर खूप छान पद्धतीनं मी ह्याच्यामध्ये तुम्हाला दिलेलं आहे. ओके, 3री आवृत्ती नवीन प्रकाशित आहे. दुकानामध्ये घ्या, बघा, आवडलं तर नक्कीच खरेदी करा. ओके, चला इथं आपण थांबूयात. जाता त्याला लाईक करा, शेअर करा आणि जो आपला टेलिग्राम चॅनल असू द्या किंवा जो Insta चॅनल आहे, याला पण तुम्ही फॉलो करायला विसरायचं नाही. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद. थँक भेटूत आज संध्याकाळी 9 वाजता यूट्यूबवरती आपल्या आणि उद्या सकाळी 7 वाजता याच आपल्या बुलेट रॅपिड फायरमध्ये. थँक